कबड्डी 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 शिरूर संघाने टॉस जिंकलेला आहे, ग्राउंड घेतलेला आहे. रेड करेल ते नेर संघ. नेरच्या वतीने त्यांचा एक उंचपुरा तगडा हा खेळाडू रेड करतोय, डिफेंड करतोय शिरूर. काही सामना अतिशय चांगला होईल. सर्वच खेळाडू दमदार आहेत. प्रत्येकाने सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. शिरूरची रेड संपली आहे. नेर संघाची नाही सॉरी शिरूरची रेड चालू आहे. नेर संघ डिपेंड करतोय. नेरच्या वतीने रेड शिरूर करतोय डिपेंड. नॉट 7 MS नॉट 7 अतिशय चतुरतेने तो रेड करण्याचा त्याचा प्रयत्न. बघूया कशा पद्धतीने शिरूर डिफेंड करतो. नॉट 7 राधे फ्रॉम सायकडे का शिरदाने. शिरूरच्या वतीने रेड डिफेंड करतोय नेर. अंपायरच्या वतीने सांगण्यात येत आहे रेड मध्ये तिसरी रेड चालू आहे. अंपायरने पॉइंट दिलाय शिरूरला. डुअल डाय ही रेड आता काहीतरी करा. नुसतं रेड करून चालत नाही. तुम्ही प्रत्येक वेळेस रेड करणार नाही खाली आत म्हणून परत येणार तर असं नाही होणार. तर तुम्हाला ती तिसरी रेड येते डुअल डायची राहील. म्हणजे करा अथवा मरा. एक तर बाद करा नाही तर बाद व्हा. एक तर आउट करा समोरच्या पार्टीचे खेळाडू नाही तर मग तुम्ही आउट व्हा. अशी रेड असते तिला डुअल डाय म्हणतात. शिरूरची रेड डिफेंड करतोय नेर. शिरूरचा येलो काय पाहूया आपल्या संघासाठी काय करू इच्छितो. अतिशय चपळतेने तो रेड करतोय. तेवढ्याच चपळतेने डिफेंड करतोय. आणि या ठिकाणी एक खेळाडू बाद करण्यात त्याला यश मिळालेलं आहे. चांगली रेड फायद्याची रेड पॉइंट मिळालेला आहे शिरूरला. आता नेरकडनं बागुलश्री. लहानपणीच्या संघातही बागुलश्री होता आणि या संघातही बागुलश्री आहे. अंपायरांचा निर्णय पंचांचा निर्णय. चार खेळाडू बाद करण्यात यश मिळालेला आहे नेरच्या खेळाडूला. या सुपर एलला सुदर्शन पाटील शिवसेना उपतालुका प्रमुख उर्फ कल्लूभाऊ यांच्या वतीने 50 रुपयाचं रोख बक्षीस. 4 खेळाडू बाद करून हा जो सुपर रेड त्यांच्या खेळात नेरला 1 पॉइंट मिळालेला आहे. रोख बक्षीस दिलं गेलं आहे संघाकडे. चांगला खेळ नेरच्या वतीने डिफेंड करतोय तो शिरूर. केवळ 2 खेळाडू त्यांचे उर्वरित आणि दोघेही बाद करण्यात यश आलंय. 4 गुण मिळवलेले आहेत नेरच्या खेळाडूने. 4 गुण अतिशय चांगला खेळ. नेरचे 10 गुण झालेले आहेत आणि शिरूरचे केवळ 2च गुण आहेत. हा लहान मुलगा कोणाचा इथं याला बाजूला करा बरं. हा लांबकणीचाच पैलवान आहे तो. आपल्या या स्पर्धेतले जे पंच आहेत तलवारी सरांचा तो लाडका चिरंजीव आहे. तोही या ठिकाणी स्पर्धेची मजा घेतोय.
शिरूरकडनं रेड डिफेंड करतोय तो नेर संघ आणि खेळाडू बाद केलेला आहे तो पॉईंट मिळालेला आहे नेरला शिरूरचा खेळाडू बाद झालेला आहे बाबुल या स्पर्धेत जी खास भूमिका आहे म्हणजे गुणांक नोंद करण्याची स्कोरर म्हणून आमचे मित्र उत्कृष्ट क्रिकेटपटू हरिदादा पटेल या ठिकाणी ही भूमिका निभावत आहेत अतिशय चांगलं काम असतं त्यांचं स्पर्धा कुठली असो चांगल्या पद्धतीचं नियोजन आयोजन मार्गदर्शन त्यांचं नेहमी असतं तरुण पोरांना आणि ही नेरची रेड फसलेली आहे शिरूर संघ आयोजकांना विनंती आहे की त्यांनी त्या ठिकाणी जो काही लाकडाचा भुस्सा असेल तो टाकून द्यायचा आहे मैदानात जेणेकरून खेळाडूंचा पाय घसरणार नाही स्लिप होणार नाही कोणी चांगली पकड परंतु अपयश शिरूरला गुण मिळालेला आहे आणि नेरचा खेळाडू बाद झालेला आहे या ठिकाणी राहुल कडनं रेड होते नेर संघाकडून डिफेंड करतोय तो शिरूरचा संघ दोन तालिकेत नेरचा संघ पुढे आहे किती गुणांचा फरक आहे 17 आणि 11 आणि 4 एक पॉईंट शिरूरला मिळालेला आहे जबरदस्त खेळ परंतु त्याला बाद केलेला आहे पराजय दिला नाही चांगला खेळ शिरूर संघाच्या वतीने आता नेरचे केवळ 3च खेळाडू शिल्लक राहिले रेड होते शिरूरच्या वतीने घोष तालुक्यात पुढे येण्याची संधी आहे शिरूरला खूपच मोठा फरक आहे या ठिकाणी 11 आणि 6चा फरक आहे नेर 11 6 शिरूर 11 गुण नेरला 6 शिरूरला रेड होते नेरच्या वतीने डिफेंड करतोय तो शिरूरचा संघ जोरदार रेड परंतु अपयश खाली हाताने परतलेला आहे तो दर्शन आता रेड होते शिरूरच्या वतीने केवळ 3 संघ नेरचे उर्वरित अतिशय सुंदर प्रदर्शन केलेलं आहे नेरच्या संघाने चांगला खेळ नेरच्या वतीने शिरूरच्या वतीने या ठिकाणी रेड डिफेंड करतोय नेर संघ बाद करणं खूप महत्वाचं आहे शिरूरसाठी खेळाडू बाद करणं खूप महत्वाचं आहे परंतु खाली हात परतलेला आहे शिरूरचा खेळाडू राहुल कडनं रेड होते नेरकडून राहुलला बाद केलाय शिरूरच्या खेळाडू जोरदार कुस्ती मारण्याचा त्याचा प्रयत्न होता परंतु तो हाणून पाडलाय नेरच्या संघाने केवळ 3 खेळाडू या ठिकाणी नेरचे उरलेले आहेत एक मोठी संधी आहे शिरूर संघाला परंतु प्रयत्न अरे राजा जरा खेळाडू वृत्तीने खेळा द्वेष भावनेने नाही खेळायचं हा
खेळ हा खेळाडूतीने खेळला गेला पाहिजे. कोणी जखमी होऊ नये, कोणाला मोठी इजा होऊ नये हा प्रयत्न असू द्यायचा आहे. अति द्वेषाने किंवा द्वेषाने हा खेळ खेळू नये, नाही तर पंच संघ बाद करतील. मग नेर हा गुणतालिकेत पुढे आहे म्हणून त्यांच्यातर्फे जो हा रेड करतोय नॉन 7 MS हा वेळ खाण्याचा या ठिकाणी त्याचा प्रयत्न आहे. आता परत गेला आहे बाहेर राहुले संघ. अजून काही तरुण बांधव मोटरसायकल या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांना विनंती आहे की नाव नोंदायचंय, आपली एंट्री आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे. सामना सुरू झालेला आहे. रेड होते शिरूरकडनं, डिपेंड करतोय नेर. शिरूरच्या संघाला संधी आहे आणि शिरूरचा खेळाडू बाद झालाय, जास्त नाही. जी धरपकड झाली याच्यात आता शिरूरचा खेळाडू बाद झालेला आहे. नेरचा संघ आता रेड करतोय, डिपेंड करतोय शिरूर. दर्शन 11 रेड करतोय आणि त्याने निश्चित एक खेळाडू आहे आणि पुन्हा नेरला मिळालेला आहे. नेरच्या संघात टाइमआउट घेतलेला आहे. नेरच्या संघाने टाइमआउट घेतलेला आहे. आउट मध्ये नेरच्या वतीने रेड होते, डिपेंड करतोय नेर. शिरूरचा खेळाडू रेड करतोय, डिपेंड करतोय नेर. जोरदार रेड आहे, रेस पण त्याचा रेडच आहे. या ठिकाणी पंच म्हणून कामगिरी करतायत ते धुळ्याचे अमोल पाटील, खास तरुणांसाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. ते दुसरे पंच आहेत प्राध्यापक JB तलवारे. आधीच्या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहिले ते राकेश पाटील आणि स्कोरर म्हणून या ठिकाणी आपल्यासाठी उपस्थित आहेत हरिदादा पटेल. सर्वांचं आयोजकांकडून अभिनंदन, स्वागत. गुण तालिकेत नेर गुणांनी पुढे आहे. शिरूरला संधी आहे मॅच मध्ये परत वापसीची. रेड करतोय तो कपिल, डिफेंड करतायत नेर. या ठिकाणी या स्पर्धेत द्वितीय बक्षीस त्यांनी दिले आमचे मित्र सूर्यबान पैसाने. पहिल्या सामन्यापासून उपस्थित आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन ते तरुणांना देत आहेत. प्रत्येक सामना बारकाईने पाहत आहेत. आधीचा जो रंगतदार सामना झाला होता त्यापेक्षा अरे यार पण हा पुन्हा खेळाडू बाद झालेला आहे. या ठिकाणी सिंगल पॉईंट नेरला मिळालेला आहे. नेरचे गुण झाले 20. खूपच मोठा फरक आता या ठिकाणी झालेला आहे. शिरूरला संधी आहे अजूनही, चांगला खेळ दाखवला त्यांनी, परंतु खेळाडू एकच उरलेला आहे त्यांचा. बघूया आपल्या संघासाठी काय करतो तो. आणि बाद झालेला आहे. अतिशय चांगला खेळ या ठिकाणी नेरच्या वतीने. आणि 2 गुण का 3 गुण, हा 3 गुण नेरला. आणि आता शेवटची उर्वरित 2 मिनिटं बाकी आहेत सामन्यासाठी. अतिशय बोनस प्लस पॉइंट, चांगला खेळ शिरूरच्या वतीने, अतिशय चांगला खेळ. अजूनही सामना ते जिवंत करू शकतात. रेड होते नेरच्या वतीने, डिपेंड करतोय तो शिरूर. अति
याची गाई संकटात नेई आणि याची गाई पुन्हा संकटात नेणारी शिरूरसाठी खूपच पुढे येऊन हा सामना ते खेळत होते आणि पुन्हा त्यांचा एक खेळाडू बाद झालेला आहे. नेरला अधिक पॉईंट मिळालेला आहे. शिरूरच्या वतीने रेड यशस्वी रेड 1 गुण मिळालेला आहे शिरूरला. दर्शनच्या वतीने रेड नेर कडून रेड करतो तो दर्शन. डिफेंड करतोय शिरूर आणि या ठिकाणी दर्शनला यश मिळालेलं आहे. एक खेळाडू बाद झालेला आहे शिरूरचा. नेर संघ चांगल्या पद्धतीचं आहे प्रदर्शन आणि पुन्हा दुसरा खेळाडू बाद झालेला आहे शिरूरचा. अशा पद्धतीने 26 गुणांनी पुढे आहे नेर. 10 गुण आहे शिरूरला. हा एक खेळाडू बाद केला आहे नेरचा शिरूर संघाने आणि टाइम आउट घेतलेला आहे. पुढचे संघ तयार राहायचंय. हा शिरूरचा एक पुन्हा एक अधिकचा गुण मिळालेला आहे तो नेरला.